या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपण पाहतोय एकीकडे वारंवार ठाकरे बंधूंच्या भेटी होत आहेत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंची युती होणार असं एक निश्चित मानलं जात आहे। कसं पाहता या सगळ्याकडे? तर त्यांची युती होणार हे निश्चित मानलं जात असेल त्याला आम्ही काय करणार? महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष एकत्र येत असतात। दोन पक्षाचे नेते एकत्रित येऊन जर त्या ठिकाणी त्यांची युती होत असेल तर त्याच्यामध्ये नवीनच काहीतरी घडतंय असं काही मानायचं कारण नाही। आज महाविकास आघाडी 3-4 पक्षांची आहे, आज महायुती 3 पक्षांची आहे। आता उद्या गेले अनेक दिवस राज ठाकरे साहेबांना लांब उद्धवजीने ठेवलं होतं, तेव्हा त्यांना गरज वाटत नव्हती। आज त्यांना त्या ठिकाणी असं वाटतंय की आपल्याला राजकीय गरज आहे आणि जर त्यांच्या अपेक्षेला राज ठाकरे साहेब मागचं सगळं विसरून दाद देणार असतील तर शेवटी हा त्या दोघांचा विषय आहे आणि दोन पक्ष प्रमुख म्हणून त्यांच्या पक्षाचं त्यांनी काय करायचं हे ते ठरवणार होतं। आम्ही त्यावर भाष्य करणं त्याला काय अर्थ नाहीये। असे पक्ष आणि नेते एकत्रित येत असतात, तशीची प्रक्रिया आहे। मात्र यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत आणि त्यामुळे विरोधकांकडून टीका होते असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून किंवा मनसेच्या नेत्यांकडून। त्या संदर्भात आपण काय म्हणाल? मला असं कुठेच धाबे दणाणलेत वगैरे असं वाटत नाही। आता एक कपोलकल्पित आपलं कोण चर्चा आहे बोलतंय, कोण अंदाज बांधतंय, कोण धाबे दणाणले बोलतंय। आता निवडणुकीमध्ये मतदार जे करत असतो ते अंतिम सत्य असतं। आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मुंबईमध्ये कशा पद्धतीने यश मिळाले याचं जरा आकलन केलं तर मुंबईकरांचा रोख कोणाच्या बाजूने आहे किंवा त्यांचा कल कोणाच्या बाजूने ते स्पष्ट दिसून येतं। याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या बारकाईनं मुंबईच्या विकासामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि याची जाणीव मुंबईकरांना आहे। आज रस्ते होत आहेत, कोस्टल रोड आहे, अटल सेतू होतोय, मेट्रो, मोनो आणि हे मुंबईचा चेहरा बदलताना दिसतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईकर महायुतीच्याच मागे ताकदीनं राहतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, मुंबईकरांवर भरोसा आहे। अगदी। मात्र एकूणच महाविकास आघाडी म्हणा किंवा ठाकरे बंधू म्हणा यांच्या अचानक भेटीगाठी सुद्धा होत आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये आता महापालिकेच्या दृष्टीनं एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं काही निवडणुकांचं समीकरण बदलू शकतं। यामुळे काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचे दोन पक्षाचे एकत्रित येण्याने आमच्या निवडणुकीच्या परिणामावर काही फरक पडत नाही। भारतीय जनता पार्टी किंवा महायुती म्हणून आम्ही म्हणजे मुंबईला एकत्रित सामोरं जाणार आहोत त्याच्यावर फारसा अजिबात परिणाम होईल असं मला वाटत नाहीये। आता 2-5 जागांवर त्या ठिकाणी थोडीफार मतं मागे पुढे होऊ शकतील, पण त्यामुळं महायुतीला मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी फार मोठा धक्का किंवा पराभूत करणं असं मला अजिबात कुठे दूर पण दिसत नाही। कारण असं एकत्रित येऊन लगेच मतं तयार होत नसतात। मत तयार व्हायला एक प्रक्रिया असते, ती प्रक्रियेला एक वेळ लागत असतो, त्यातनं मत त्या ठिकाणी मतदाराचं तयार होत असतं, एक मतदाराची व्यवस्था तयार होत असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मुंबईतल्या मतदारांनी महायुतीच्या बाजूने उभं राहायचं ठरवलेलं आहे, कारण त्यांना विकास समोर दिसतोय। त्याच्यामुळे फार काही लगेच त्याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही। अगदी नक्कीच धन्यवाद प्रवीण दरेकरजी, TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या या प्रतिक्रिया येत आहेत। प्रवीण दरेकरांनी म्हटलंय कुणाच्याही युतीनं महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही असं दरेकर म्हणाले। सध्या राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। अर्धा तासापासून जास्त या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वीच राऊतांच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी आहेत आणि मातोश्रीवर आता या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू आहे असंही कळतंय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती एकूणच निश्चित असल्याचंही बोललं जात आहे।